हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत चिंचेची चटणी। त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम चिंच पाण्यामध्ये 1 तास आधी भिजत घातली आहे। ती आपण ह्या गाळणी हे पहा, इथे मी चिंच गाळून घेतलेली आहे। जी चिंच आपण भिजत घातली होती ती, आणि हे पहा इथे मी कचरा त्याचा सगळा काढलेला आहे। जी सालं होती, जे चिंचुके होते ते सगळे काढलेले आहेत गाळून। आणि हे चिंचेचं कोळ आहे घट्ट, आणि हे पाणी टाकून मी काढलेलं आहे। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरे, 50 ग्राम चिंच आहे ही, त्याचा पल्प आहे हा काढलेला कोळ। तर तो 50 ग्राम चिंचेसाठी इथे मी 100 ग्राम गूळ घेतलेला आहे, आणि 100 ग्राम गूळ घेतलेला आहे। अर्धा चम्मच इथं आपण चिंचेच्या चटणीमध्ये शिजताना जिरा पावडर टाकणार आहोत, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ। काळं मिठाने एक छान चटपटीत चव येते ह्या चटणीला, तर तुम्ही नक्की टाका। ही चटणी तुम्ही समोसा, कचोरी, दहीवडा, भेळ, पाणीपुरी कशातही वापरू शकता। चला तर मग चटणी तयार करायला सुरू करूया। हे पहा, मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलंय, त्यात आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत। जिरे छानपैकी तडतडू द्यायची आपल्याला। हे पहा, जिरी तडतडती छानपैकी, करपू द्यायची नाही आपल्याला जिरी, फक्त थोडीशी तडतडू द्यायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकूया जो आपण काढला होता। हे पहा, इथे चिंचेचा कोळ मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये। आता आपण मोठ्या गॅसवर ही चटणी शिजवणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण 100 ग्राम गूळ टाकणार आहोत। जर तुम्ही ही चटणी चाखून बघितली आणि जर ही तयार झाल्यानंतर, तयार होत आल्यावरती तुम्हाला असं वाटलं की आणखीन पण ही आंबट आहे, तर तुम्ही अजून गूळ टाकू शकता ह्याच्यात, पण 50 ग्रॅम चिंचेला 100 ग्रॅम गूळ बास होतो। आता आपण ही शिजवून घेऊया। हे पहा, आपल्या चिंचेचा कोळ आणि गूळ छानपैकी शिजतो आहे। आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत हे मिश्रण शिजवायचं आहे। आणि आता हे शिजते तोच आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर, काळं मीठ आणि जिरी पावडर टाकत आहोत, म्हणजे हेही शिजलं जाईल छानपैकी। आता आपण हे घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया। हे पहा, 10 मिनिटांनंतर आपली चटणी किती छानपैकी घट्ट झालेली आहे। ही जास्त घट्ट करायची नाही आपल्याला, कारण थंड झाल्यावर ही आणखीन थोडीशी घट्ट होईल। त्यामुळे ही जी कन्सिस्टन्सी आहे ह्याची ती बास आहे, जास्त घट्ट करू नका, नाहीतर ही खूप घट्ट चटणी होईल। आता आपली चटणी रेडी आहे, आपण ती सर्व करूया। ही पहा, थंड होता होता आपली चटणी कशी घट्टसर झाली आहे, तुम्ही बघू शकता। जशी थंड होते तशी घट्ट होत जाते। हिला अशीच भांड्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला। आपण मग अशी अर्धा चमचा काळं मीठ टाकलं होतं, तर आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मिक्स करणार आहोत। ही संपूर्ण चटणी थंड झाल्यावरतीच आपण ही एखाद्या भांड्यात काढायची आहे, तोपर्यंत काढू नका। हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत हिरवी चटणी पुदिन्याची, जी तुम्ही समोसा, कचोरी, दहीवडे कशासोबतही खाऊ शकता। भेळ, पाणीपुरी साठीही वापरू शकता। तर त्यासाठी इथे मी घेतला 1 मुठ्ठी धुवून निवडलेला पुदिना, साफ केलेला, 1 मूठ कोथिंबीर। ह्या मिरच्या आहेत हिरव्या, 7 ते 8 आहेत। ह्याचे मी तुकडे करून ह्याला तव्यामध्ये असं कोरडं भाजून घेतलं आहे। हे भाजल्यामुळे काय होते, मिरची बाधत नाही शक्यतो।
अर्धा इंच आले, 3 लसूणच्या मोठ्या पाकळ्या, अर्ध्या लिंबाचा रस आणि ही आहे पाण्यात थोडा वेळ भिजत घातलेली शेव. जर तुम्ही शेव टाकली तर चटणी आणि पाणी असं वेगळं वेगळं होत नाही, चटणीला एक संधपणा येतो. त्यामुळे तुम्ही नक्की हे वापरा. जर तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही बुंदीही टाकू शकता. जी साधी बुंदी असते, पिवळी खारी बुंदी ज्याला म्हणतो, ती वापरू शकता, जी आपण रायत्याला वापरतो. किंवा मग शेव असली तर शेव चालेल. तुम्ही जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी दह्याचा सुद्धा वापर करू शकता. चला आता मग चटणी बनवायला तयार करूया. आपण हे सगळं साहित्य आता एकत्र करून वाटून घेणार आहोत. हे पहा, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर मी फिरवून घेतलेली आहे. आता आपण ही भिजलेली शेव घालूया. हे पहा, ही भिजलेली शेव मी ह्या चटणीत टाकलेली आहे. आता आपण ह्याच्यात अर्धा लिंबाचा रस टाकूया आणि ही चटणीमध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण ही फिरवून घेऊया मिक्सरला. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. हे पहा, चवीनुसार मीठ टाकत आहे मी. आणि आता आपण ही चटणी मिक्सरला फिरवून घेऊया. ही पहा, आपली चटणीचं मी मिक्सर वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत आणि आता हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. मग आपली चटणी बिलकुल तयार आहे खाण्यासाठी. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि ही चटणी मिक्सरला परत एकदा फिरवून घेऊया. हे पहा, आपली हिरवीगार ग्रीन चटणी तयार आहे. तुम्ही ही समोसा, कचोरी, भेळ, पाणीपुरी कशाबरोबरही खाऊ शकता. ढोकळ्याबरोबर खूप छान लागते. ही नक्की बनवून पहा. माझी रेसिपी नक्की ट्राय करा. हे पहा व्ह्यूअर्स, आपली चिंचेची आंबट गोड चटणी तीही तयार आहे आणि ही ग्रीन पुदिन्याची चटणी तीही तयार आहे. ही चटणी संपेपर्यंत अशीच हिरवीगार राहते कारण आपण ह्याच्यामध्ये शेव टाकलेली आहे त्यामुळे, आणि लिंबू. जर तुम्हाला ते नसेल टाकायचं, दहीचा वापर केला तरीही चालेल. ही संपेपर्यंत हिरवी राहते. त्यामुळे माझी रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मी बनवलेली चटणी करून पहा. बाय. स्नेहू ही बाय करतीये. बाय. बाय कर. बाय. बाय करा. बाय.